पण ते एका संविधानाविना अधुरे होते. जसे जसे कुटुंबाला कुटुंब प्रमुखाची गरज असते, तसे त्या भारताला एका संविधानाची गरज होती. आणि ते लिहिण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. आणि ते संविधान 26 जानेवारी 1949 रोजी अंमलात आले. आणि त्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि भारत प्रजासत्ताक झाला. पण मित्रांनो, आपल्याला आपल्या देशाचे नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी काम केले पाहिजे. या काळामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, अस्वच्छता अशा अनेक काही गोष्टी देशाच्या विकासाच्या कामासाठी आड येत आहेत. आपण पाहत आहोत की आजचा तरुण कानाला हेडफोन लावून जोरात बाईक चालवतो आणि या धरतीला सोडून जातो. आणि या धरतीची हिंद मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणून मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की यज्ञकुंड ए पेटले प्रचंड ए सभोवती, यज्ञकुंड ए पेटले प्रचंड ए सभोवती, दुष्ट शत्रू ए मारुनी देऊ त्यात आहुती, दुष्ट शत्रू ए मारुनी देऊ त्यात आहुती. देवभूमी जागा, देवभूमी जागा, चला उठा राष्ट्रवीर सज्ज व्हा, उठा चला. लाल किल्ला पर तिरंगा और सर पर भारत माता की जय, और कुल में विजय हिमाचल यमुना गंगा, बचीची की आजादी काफी है. डोळ्यात घालून रात्रंदिवस सीमेवर तैनात शहीद झालेल्या जवानांना माझी श्रद्धांजली, माझी श्रद्धांजली. अरे अरे जिस दिन आप शहीद हुए होंगे, न जाने किस तरह आपकी माँ सोई होगी, न जाने किस तरह आपकी माँ सोई होगी. मैं तो बस इतना सा जानूं, मैं तो बस इतना सा जानूं, जो गोली आपके सीने से उतरने से पहले वो भी रोई होगी, वो भी रोई होगी. जय हिंद, जय भारत.